श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे। श्रावण महिन्यामध्ये अनेक महत्त्वाचे सण आणि उत्सव असतात। श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो। पावसाळा सुरू झाला की सर्वजण विशेषतः महिला या श्रावण महिन्याची वाट पाहत असतात। आपल्याकडे निसर्ग आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावण महिन्याचे महत्त्व आहे आणि या श्रावण महिन्यात व्रत वैकल्यांना सुरुवात होत असते। या महिन्याला आपण सणांचा राजा म्हणून देखील ओळखतो। तर महिलांसाठी हा महिना खास असून माहेरी ज्या नवविवाहित स्त्रिया जात असतात तर त्यांच्यासाठी ही जणू पर्वणीच असते। नवविवाहितेला माहेरी जाण्याची एक संधीच असते आणि या महिन्यात केलेल्या विविध गोष्टींमुळे आपल्याला पुण्य देखील मिळते आणि त्यापैकीच एक गोष्ट आहे ती म्हणजे नंदेला किंवा भावजाईला बांगड्या भरणे। जी गोष्ट बऱ्याच लोकांना माहिती नाही तरी याबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर देखील करा आणि व्हिडिओला लाईक ही करा। अलीकडे आपण बघतो की महिलांमध्ये कमजोरी, अशक्तपणा या गोष्टी दिसून येतात। महिलांना शक्ती देण्याचं काम हे बांगड्या करतात, परंतु अलीकडे स्त्रिया हातामध्ये बांगड्या घालत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये अशक्तपणा वाढत आहे। आता हातामध्ये बळ आणि शक्ती प्रदान करणे हे बांगड्यांचं महत्त्वाचं कार्य आहे। तर अशाच या बांगड्याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय पवित्र अशा श्रावण महिन्यात आपण भावजाईला किंवा नंदेला बांगड्या का भराव्यात, त्या कोणत्या रंगाच्या असाव्यात, तसेच कोणते नियम पाळायचे आहेत आणि किती बांगड्या भरायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी सांगणार आहे। बांगड्यांना 16 शृंगारापैकी एक शृंगार मानले जाते आणि आपल्या हातामध्ये बांगड्या घालण्यामागे शास्त्रीय कारण म्हणजेच आपल्या बांगड्यामुळे हाताच्या ज्या नसा असतात तर त्यावर दाब पडतो आणि रक्तभिसरण सुरळीत होते। प्रत्येक स्त्रीने हातामध्ये काचेच्या बांगड्या घालायलाच हव्यात असं आपलं शास्त्र सांगते। आपण नंदेला किंवा भावजाईला बांगड्या का भराव्यात आणि त्या श्रावण महिन्यातच का भरल्या जातात तर हे सांगण्यापूर्वी मी थोडक्यात तुम्हाला बांगड्यांचं महत्त्व सांगते। विवाहित स्त्रीने आपल्या स्त्रीत्वाला दुर्गुणित करण्यासाठी हातामध्ये बांगड्या घालायलाच हव्यात आणि यामुळे आपले सौंदर्य तर खुलतेच, परंतु त्याची आरोग्यदायी देखील फायदे सुद्धा आहेत। तसेच पतीचं आयुष्यही वाढते। बांगड्या घालणे हे सौभाग्याचं लक्षण सुद्धा आहे। तसेच बांगड्या भरल्यामुळे स्त्रियांना आदिशक्ती तत्वाची ऊर्जा मिळते। त्यामुळे जर आपण नंदेला किंवा भावजाईला बांगड्या भरल्या तर त्यांना सुद्धा आदिशक्ती तत्वाची ऊर्जा मिळते। हातात बांगड्या असल्या तर शरीरामध्ये आपल्या ऊर्जा ही खेळती राहते। तर बघा, ज्यावेळी प्रत्येक स्त्री ही कामत असते आणि तिच्या मनगटाच्या आजूबाजूच्या नसा व स्नायू यांना उपयुक्त दाब मिळाला तर त्या बाईला कमी कंटाळा येतो आणि तिचा शीण सुद्धा कमी होत असतो। स्त्री ही सतत अग्नीच्या संपर्कात असते। अन्न शिजवत असताना निर्माण होणारी दहक आणि उष्णता याचा तिच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो। गरम वाफा सतत हातावर येतात आणि त्यामुळे तिच्या रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो। बांगड्या हातात असतील तर काच आणि सोन्याचा उत्तम मानल्या जातात, कारण त्या हीट कंडक्टर असल्याने बाईच्या शरीराला अपाय होत नाही। हातावर पटकन काही आघात झाला तर बांगड्या आधी तो तडाखा घेतात आणि मग शरीरावर आघात होतो। हातात सोन्याच्या बांगड्या असतील तर अगदी सूक्ष्म प्रमाणात सोन्याचे कण त्वचेद्वारे शरीरात शोषले देखील जातात। शरीराच्या प्रतिकार क्षमता चांगली होते आणि तेज शरीराला प्राप्त होते। तसेच बांगड्या घातल्याने श्वसन आणि हृदयाशी संबंधित समस्या कमी होतात। बांगड्या घातल्याने मानसिक संतुलनही सुधारते आणि त्यामुळे महिलांना कमी थकवा जाणवतो। आता विज्ञानानुसार मनगटाच्या खालपासून ते 6 इंचापर्यंत ॲक्युप्रेशर पॉइंट असतात आणि त्याच्यावरील दाबामुळे शरीर निरोगी राहते। अशा वेळी महिला हातात बांगड्या घालून उत्साही राहतात। तर हे काही फायदे आपल्या आरोग्याला बांगड्या घातल्याने होत असतात। पूर्वीच्या काळी बघा, गरोदर स्त्रीला भेट म्हणून बांगड्या देण्याची पद्धत होती आणि या बांगड्या डोहाळ जेवणात दिल्या जात होत्या, कारण त्यामुळे त्या बाळाला बांगड्याचा आवाज ऐकू जावा आणि त्याची ऐकण्याची क्षमता ही सकारात्मक व्हावी असा त्यामागचा प्रमुख हेतू असायचा। एवढे त्या बांगड्याचं महत्त्व आहे। बांगड्याच्या घर्षणामुळे घरातील वातावरणातील नकारात्मकता देखील दूर होते। तर आता पाहूया की नंदेला बांगड्या घातल्याने काय होते। तर आपण आपल्या पतीच्या बहिणीला बांगड्या घातल्या
तर तिचे सौभाग्य हे अखंड राहते, तसेच तिचा पती व मुलगा यांना दीर्घायुष्य मिळते. तिच्या सासरचे भाग्य उजळते, तसेच नणंद सुद्धा आपल्या भावाला दीर्घायुष्य मिळावे म्हणून भाऊजाईला बांगड्या भरू शकते. आपल्या भावाला चांगले आरोग्य मिळावे, तसेच त्याचे दीर्घायुष्य व्हावे, तर यासाठी सुद्धा बांगड्या भरण्याची परंपरा आहे. आता या बांगड्या ज्या आहेत तर त्या कोणत्या दिवशी भराव्यात, तर श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही या बांगड्या भरू शकता. त्या दिवसाचा जो अभिजित मुहूर्त असतो तर त्या दरम्यान जर तुम्ही या बांगड्या भरल्या तर त्याचे परिणाम हे जास्त सकारात्मक असतात. आता नागपंचमीच्या सणासाठी जेव्हा मुलगी ही माहेरी येते, म्हणजे नणंद जेव्हा माहेरी येते तेव्हा भाऊजाई तिला बांगड्या भरू शकते, तसेच नणंद सुद्धा भाऊजाईला बांगड्या भरू शकते. आता या बांगड्या ज्या आहेत त्या किती भराव्या, तर तुमची नणंद जर बांगड्या घालत असेल तर ती वर्किंग वुमेन असेल तर मग तुम्ही तिला 5 बांगड्या भरू शकता. म्हणजे एका हातात 2 आणि एका हातात 3 अशा बांगड्या भरू शकता. नेहमी लक्षात घ्या की बांगड्या जेव्हा आपण हातामध्ये भरतो तेव्हा एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी ही नेहमी वाढती, म्हणजे जास्त असायला हवी. जर तुम्ही एका हातामध्ये 2 बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये 3 असाव्यात, किंवा जर तुम्ही 6 बांगड्या एका हातात घालत असाल तर दुसऱ्या हातामध्ये ह्या 7 बांगड्या असाव्यात. तर अशा संख्येमध्ये तुम्ही बांगड्या भरू शकता. जर तुमची नणंद किंवा भाऊजाई हिला जर बांगड्यांची हौस असेल, जास्त बांगड्या घालत असेल तर तुम्ही 1 डझन देखील बांगड्या भरू शकता, पण एक हातात 12 व दुसऱ्या हातात 13 अशा पद्धतीने भरू शकता. तर हे सर्व तुमच्यावरती डिपेंड आहे की आपण किती बांगड्या भरायच्या. आता जर तुम्हाला तुमच्या भाऊजाई किंवा नंदेला इतर प्रकारच्या बांगड्या म्हणजेच बेंटेक्स, मेटल अशा बांगड्या द्यायच्या असतील तर तुम्ही त्या देऊ शकता का, तर तुम्ही त्या नक्कीच भरू शकता, म्हणजे देऊ देखील शकता. परंतु त्या बांगड्या भरताना त्यामध्ये काचेच्या किमान 2-2 तरी बांगड्या ह्या असायलाच हव्यात. कारण काचेच्या ज्या बांगड्या आहेत ना त्या शुक्र आणि चंद्रमांचे प्रतिनिधित्व करतात, आणि आपला जो चंद्रमा आणि शुक्र आहे तर तो काचेच्या बांगड्या सुधरवण्याचं काम करत असतात. बांगड्या घातल्यामुळे चेहऱ्यावरती एक प्रकारचं तेज येते. बांगड्या का भराव्यात हे तर तुम्हाला समजलेच असेल, परंतु त्या बांगड्या कोणत्या रंगाच्या असाव्यात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या श्रावण महिन्यातच का भराव्यात, इतर दिवशी का भरू नयेत, किंवा श्रावण महिन्यातच या बांगड्या भरण्याचं एवढे विशेष काय महत्त्व आहे, तर सौभाग्यवती स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याला विशेष असं महत्त्व दिलेलं आहे. श्रावण महिन्यात हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्यामागे एक प्रथा आहे, आणि ती म्हणजे श्रावण महिन्याला निसर्गाचा आणि हिरवळीचा महिना मानलं जातं. हिरव्या बांगड्या जर आपल्या हातात असतील तर पतीचं आयुष्य वाढते असे हिंदू धर्मशास्त्र सांगते. नंदेला जर हिरव्या रंगाच्या बांगड्या भरल्या तर तिच्या पतीला सुरक्षित ठेवण्याचा जो आशीर्वाद आहे तर तो निसर्ग देवतेकडून मिळतो. निसर्ग देवता आणि हिरवा रंग याचा अगदी जवळचा संबंध आहे. बघा, श्रावणामध्ये सगळीकडे हिरवळ असते आणि त्यामुळे निसर्गाचा आणि श्रावण महिन्याचा अतिशय घनिष्ठ असा संबंध आहे, आणि त्यामुळे हिरव्या बांगड्या जर हातात भरल्या गेल्या तर निसर्गाशी एक नाते जोडले जाते, आणि ज्या व्यक्तीच्या हातामध्ये हिरव्या बांगड्या आहेत तर त्या स्त्रीचे सौभाग्य जे आहे तर ते देखील वाढते. तिला निसर्ग देवतेकडून अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद प्राप्त होतो. शास्त्रानुसार स्त्रियांना शक्तीचं रूप मानले जाते आणि हिरवा रंग हा नवनिर्मितीचे एक प्रतीक आहे. तसेच श्रावण महिन्यात हार्मोन्समध्ये सुद्धा बदल होत असतात, ज्याचा प्रभाव शरीर आणि मनावर पडतो. ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. हिरवा रंग हा बुध ग्रहाने प्रभावित आहे. बुधाने प्रभावित असलेला हिरवा रंग जो आहे तर तो काम भावनेला नियंत्रित ठेवण्याचं काम करत असतो. आणि श्रावण महिन्यात खूप व्रत वैकल्य देखील केले जातात. यामुळे काही गोष्टींचं पालन करण्यासाठी सुद्धा यामध्ये खूप मदत करतो. आता श्रावण जो महिना आहे तर तो भगवान शंकरांचा आवडता महिना आहे, हे प्रत्येकाला माहिती आहे. संपूर्ण सृष्टी हिरव्या रंगाने सजलेली असते. या सृष्टीवरील प्रेम आणि आदर दाखवण्यासाठी देखील नणंद आणि भाऊजाई एकमेकींना बांगड्या भरतात. भगवान शिवांना समर्पित असलेल्या श्रावण महिन्यात भाऊजाई बांगड्या भरून अखंड सौभाग्याची प्रार्थना केली जाते. भगवान शिवांना पती म्हणून मिळवण्यासाठी पार्वतीने सुद्धा या महिन्यात तपश्चर्या केली होती, आणि यामुळेच भगवान शिवांचा हा अतिशय प्रिय महिना आहे. आणि या श्रावण महिन्यात हिरव्या बांगड्या भरल्यामुळे माता पार्वती सुद्धा प्रसन्न होतात आणि अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देतात.
तर या बांगड्या कशा भरायच्या आहेत, तर या दिवशी तुम्ही तुमच्या नंदेला किंवा भाऊजेला बांगड्या भरणार आहात त्या दिवशी एक पाट ठेवायचा आहे, पाटाभोवती रांगोळी काढायची आहे, पाटावरती तुमच्या नंदेला किंवा भाऊजेला बसवायचं आहे। पूर्वीच्या काळामध्ये कासाराकडे नेऊन आपण बांगड्या भरायचो, पण आताच्या काळामध्ये आपण काढघाल करता येतील अशाच बांगड्या घालत असतो किंवा भरत देखील असतो। तर एक ताट घ्यायचं आहे, ताटामध्ये तुम्हाला त्या बांगड्या ठेवायच्या आहेत, हळदी कुंकवाचा करंडा घ्यायचा, गोड काहीतरी घ्यायचं ज्याच्यामध्ये तुम्ही साखर घेऊ शकता किंवा एखादी मिठाई देखील घेऊ शकता किंवा तुम्ही औषणाचं ताट देखील तयार करू शकता। त्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे, जिला तुम्ही बांगड्या घालणार आहात म्हणजेच नंदेला किंवा भाऊजेला तिने सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आणि त्यानंतर तिचं औषण करायचं, गोड काहीतरी खायला द्यायचं किंवा पुरणपोळी सुद्धा करू शकता आणि त्यानंतर या बांगड्या हातामध्ये घालायच्या आणि नमस्कार करायचा आहे। तर पूर्वीच्या काळामध्ये हे सहज शक्य होतं, कारण माहेरवासीन स्त्रिया सणवाराच्या निमित्ताने माहेरी यायच्याच, त्यावेळेस त्यांना बांगड्या आवर्जून भरल्या जायच्या। तर अशी साधी आणि सोपी ही बांगड्या भरण्याची पद्धत आहे। बांगड्या भरणे तुम्हाला शक्य नसेल म्हणजे तुमची नणंद किंवा भाऊजे या खूप दूर असतील, त्यांना येणे शक्य नसेल तर तुम्ही त्यांना या श्रावण महिन्यात बांगड्यांचे पैसे सुद्धा पाठवू शकता आणि त्यांना सांगू शकता की या पैशातून तुम्ही बांगड्या घ्या, त्या हिरव्या घ्या आणि तुम्ही भरा। आणि जर तुम्हाला नणंद किंवा भाऊजे नसेल तर तुम्ही तुमच्या एखाद्या मैत्रिणीला किंवा कोणत्याही सौभाग्यवती स्त्रीला सुद्धा बांगड्या भरू शकता। हेही शक्य नसेल तर एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन देवीची खणा नारळाने ओटी भरून या बांगड्या श्रावण महिन्यामध्ये देवीला अर्पण करू शकता। आता या बांगड्या भरताना आपल्याला काही नियमही पाळायचे आहेत, तर हे नियम कोणते आहेत ते म्हणजे पाहूयात आपण। त्या तुमच्या नंदेच्या किंवा भाऊजेच्या हातात बांगड्या घालताना त्यांचे हात हे रिकामे नसावेत, ते जर हात जर रिकामे असतील अगोदरच तर त्यामध्ये अगोदर एक तुम्ही धागा बांधा आणि त्यानंतरच त्यांना तुम्ही बांगड्या भरा। तसेच अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही दोन्ही हातामध्ये समान बांगड्या न भरता एका हातामध्ये सम आणि दुसऱ्या हातामध्ये विषम अशा बांगड्या भरायच्या आहेत, म्हणजेच एका हातामध्ये दुसऱ्या हातात एक बांगडी ही जास्त भरावी। आता फक्त मोत्याच्या किंवा बेंटेकच्या किंवा ज्यांना शक्य आहे म्हणजे सोन्याच्या बांगड्या देणे हे तर कोणालाही शक्य नाही, कारण सोनं हे खूप महाग आहे। परंतु जर कोणी सोन्याच्या बांगड्या केल्या तरी फक्त सोन्याच्या, मोत्याच्या, बेंटेकच्या किंवा मेटलच्या या फक्त बांगड्या भरू नये। तर त्याबरोबर तुम्हाला काचेच्या आणि हिरव्या रंगाच्याच बांगड्या या भरायच्या आहेत। त्यानंतर बांगड्या भरताना जर एखादी बांगडी त्यामध्ये पिचकली असेल तर ती बाजूला काढून ठेवावी, ती बांगडी अजिबात भरू नये। तसेच हातात भरल्यानंतर जर एखादी बांगडी पिचकली असेल तर ती सुद्धा लगेच फोडून टाकावी। आपल्या ज्या बांगड्या आपल्या नंदेने किंवा भाऊजेने भरलेल्या आहेत तर त्या बांगड्या ह्या फक्त तुम्ही स्वतः वापरायच्या आहेत, तर त्या दुसऱ्या स्त्रीला कधीही देऊ नका। बघा, आपलं जे कोणतेही सौभाग्यवान असतं तर ते दुसऱ्या स्त्रीला कधीही द्यायचं नसतं आणि त्यामुळे या बांगड्या सुद्धा जरी तुम्हाला आवडल्या नाहीत किंवा काही कारणाने तुम्हाला असं वाटत असेल की या बांगड्या आपण दुसऱ्या स्त्रीला द्याव्यात तर ही चूक तुम्ही अजिबात करायची नाहीये। तर हे छोटे छोटे नियम आहेत जे आपल्याला पाळायचे आहेत। आता या ज्या बांगड्या तुम्हाला भरायच्या आहेत तर त्या श्रावण महिन्यातच भरायच्या आहेत आणि हा महिना जो आहे तो 25 जुलैला सुरू होत आहे आणि 25 जुलै 2025 पासून 23 ऑगस्ट 2025 पर्यंत हा महिना आहे। तर या कालावधीमध्ये कोणत्याही दिवशी तुमच्या सोयीनुसार या बांगड्या तुम्ही भरू शकता। बांगड्या ही एक सौभाग्यवान आहे आणि हे जर आपण एकमेकींना घेतले तर आपले अखंड सौभाग्य हे वाढत असतं, त्याच्यामध्ये वाढ होत असते। तर मैत्रिणींनो, श्रावण महिन्यामध्ये बांगड्या भरण्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। तर आज या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी।